तुम्हाला काय उगाचच ठेवलंय बाई मामांची वर का नुसती बॅग धरायला ठेवलंय? हे समजा होत होतं तेव्हा तुम्ही कुठं होता? काय करत होता तुम्ही? असा आतल्या काही गोष्टी असत्याल तर त्या बाहेर पडू द्यायच्या नसत्यात. आता हे आम्ही नव्यानं शिकवायचं काय तुम्हासनी? देवा शांत व्हा. हे बघा, नको त्या चर्चा करून आपल्या घरातलं वातावरण बिघडायला नको. आम्ही बिघडवायलोय वातावरण? अरे देवा, आम्ही तर उलट गडबडलोय. काय म्हणायला त्या उलट आम्ही सगळे जास्त गडबडून गेलोय बघा. आमच्या मामांचींवर असं भलतं सलतं काय तर आरोप पाहिले तर तरी आम्ही का बसायचं? काही बोलायचं नाही. तुम्ही वरच्या खोलीत जाणं आराम करा. जाओ. काय समज आम्ही करणार, काहीतरी करणार आम्ही. तुमचा आकांड तांडव बंद करा आणि वर जावा. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही जातो, पण नसते तर काही सहन बिन झालंय बाई. चंदे, ते ब्लड प्रेशर मोजायचं मशीन आहे का आपल्याकडं? कन्फर्म ब्लड प्रेशर वाढणार आहे आमचा आज. फोडून टाका यो टीव्ही. जोंधळे इकडे. काय चाललंय? अशी काही बातमी येणार ना त्याची आम्हाला खबर कशी नाही? मलाही काही माहित नाही सर. तुमच्यावर अचानक असा आरोप म्हणजे, आणि त्या चॅनल वाल्यांत. जोंधळे, अहो माध्यमांपर्यंत जी बातमी पोहोचणार तेच ते दाखवणार. तुम्ही ताबडतोब काय चाललंय त्याचा शोध घ्या आणि आम्हाला सांगा. सीएम साहेबांचा फोन यायच्यात हे प्रकरण काय आम्हाला कळलं पाहिजे. जा ताबडतोब काम सुरू करा. मी लगोलग कामाला लागतो आणि शोधून काढतो कोण खोडी करते ते. येतो मी. आबा, हे समज काय आहे? राजकारण. राजकारणात हे असले आरोप होत असतात. तुम्ही त्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका. अंजली गोदा का जेवायला वाडा. रानाला भूक लागली असेल. नाही नको, मला भूक नाही. राणा असं करून कसं चालेल? अरे जेवणाने काय केलंय त्याच्यावर कशाला राग? आबा, पण तुम्ही त्या आरोपांचं टेन्शन घेऊ नका. जसे होतात तसे इरगळून जातात. आपण खरं असलो म्हणजे इतर काय बोलतात त्याने काय फरक पडत नाही. चला जेवायला. चला. हॅलो हॅलो हॅलो. हा मम्मी,
अगं लई भारी बातमी आहे बघ. तू काय सांग नकस ग. तू आणि तुझं घर, मला तोंड बी बघायचं नाही तुमचं. अगं मम्मी ऐकून तर घे जरा. सांगितलं ना व, मला काय बी ऐकायचं नाही. तुझ्या त्या म्हाताऱ्या सासऱ्यानं माझा एवढा अपमान केला आणि तू नुसती बघत राहिलीस बाय. कुठं फेडशील अगं पाप. फेडणार मम्मी, हितच फेडणार. अगं तुझ्या अपमानाचं फळ मामांजीसनी मिळणार बहुतेक. म्हणजे टीव्हीवर बातम्या तर बघ आधी. नोकरी लावतो म्हणून पैसे खाल्ल्याचा आरोप झालाय त्या म्हाताऱ्यावर. एका पोरानं आत्महत्या करण्याचा प्रकार केलाय. बाई बाई बाई, समजे लई टेन्शन मध्ये आहेत बघ मम्मी. काय सांगतीस. आणि मग मम्मी तुला सांगतो, तुझा अपमान तर नुसता या घरात झालाय, पण मामांजींचा अपमान अख्ख्या जगासमोर व्हायलाय बघ. तुझा सासरा महाबिलंदर निघाला की ग. आज पत्तूर लई पैसे खाल्ला असणार बघ. मंत्री म्हटल्यावर लई पैसे वाढला असणार आणि सगळं तुझ्या त्या थोरलीला दिलं असणार. नंदे लक्ष ठेव बाई. नाही मम्मी, अगं पैसे खायला वाघाचं काळीच लागते. असल्या शेळपटाकडनं काय होणार आहे काय. याच्यात कसला अपमान आला ग. अगं पैसे खाल्लेले नसताना असा आरोप होणं म्हणजे लई मोठा अपमान आहे. मम्मी तू का नाही त्या म्हाताऱ्याचं तोंड बघायला पाहिजे होतं बघ. अगं तुला सांगतो, आम्हाला तर एवढा हसू यायला होतं का नाही. पण समधी जण तिथं टेन्शन मध्ये होती, मग कसं हसणार बरं. हसू पण नगस नंदे. हे प्रकरण तापलं नव तर लई मजा येईल बघ. देव करून तसंच हो. तुझा अपमान केला, आमच्यावर बी सारखं डापरत असतोय म्हातारा. चांगला अडकला पाहिजे बघ या प्रकरणात आता. अडकल अडकल. जर मनापासनं मागणं मागितलं ना तर पुरं होता याते. आता या प्रकरणाचा फायदा उचल आणि तुझ्या आईच्या झालेल्या अपमानाचा बदला घे. मम्मी तू अजिबात काय काळजी करू नकोस. तुझा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे. चांगला बदला घेणार आहे बघ आम्ही. फक्त हे प्रकरण जरा अजून तापू दे. तापणार. आता सालसूतपणाचा आव्हान. तुला बी लई वाईट वाटतंय असं दाव आणि येळ आली ना की फणा काढ. वय मम्मी तू आता अजिबात काळजी करू नकस बघ. आम्ही समजा नीट करतो. जरा पडकं तोंड घेऊन जायला लागल खाली, तेवढं करतो आम्ही. ठेव पण. ठेव ठेव. मामांजी, मामांजी. समधी कशी तोंड पाडून बसल्यात. रास तर लय खुशीचा दिवस. रानन सूरजचं कारखाना एवढं कौतुक झालं, बघायला पाहिजे का तुम्ही. कारखाना आधुनिक झाला तो केवळ सूरजमुळे असं सगळ्यांचं म्हणणं. आणि गळीत हंगाम सुरू झाला तो रानामुळं. त्यामुळे समधे शेतकरी बांधव लय खुश होते. तेव्हा आपण बी खुशी साजरी करायला पाहिजे. नाही मामांजी, तुमच्यावर येऊन नाही किंवा आळ आलाय. घशाखाली एक घास जाईना झालाय बघा. आम्ही तर म्हणतो या टीव्ही वाल्यांवर आपण आबरू नुकसानीचा दावाच ठोकू. असली खोटी माहिती पसरवायला लाज कसं काय वाटत नाही हो यासनी. पोलीस केसच करायला पाहिजे एकेकावर. अशा किती जणांवर पोलीस केस करणार. ते बी हायच म्हणा. समजेत जण असल्या बातम्या दावायलेत. नाही समद्यांवरच असला दावा ठोकू बघा. एकेकाला
तू जरा गप्प बसणार आहेस का? घ्या, आम्ही काही बोललो की गप्प बस. एकदा तर सांगा बरं, या घरात आम्हाला बोलायची परवानगी आहे का नाही? नग ते बोलायचं कसं सुचतंय तुला? आता नका ते अर्थ काढण्यात तुम्ही पटाईत झालाय, आम्ही काय करू त्याला? तुझ्याशी बोलण्यात पॉइंटच नाही बघा. जेव्हा की गप. सूरज ऐक की. बघितलं आता आम्ही काय म्हणतो, जेव्हा तर उगा निघून गेलं बघा. आजचा दिवसच वाईट वंगाळ आहे. कालपासून माझा जीव घाबरा घाबरा व्हायलाय. का तुम्ही उगाच काहीतरी मनात आणू नका. राणा, अंजली, तुम्ही तरी जेवणार आहे का? आबा काय बोलू नका कोणी, गप जेवा, नाही तर आम्ही पण नाही जेवणार. नाही हो बा, म्हणजे खरंच घशाखाली एक घास जाणार नाही बघा. अहो एवढं महाभारत घडायलंय, कसं जेवणार हो? आमचं तर डोसकं चटकलंय बघा. अशा टायमाला डोसकं ताळ्यावर ठेवून वागायचं असतं. आपण काय चुकीचं केलं नाही तर घाबरायचं कशाला? आणि खरं काय असेल ते येईल की बाहेर. अहो ते येईलच हो, पण त्यावर ही चितू आली, त्याचं काय करायचं बा? म्हणजे जाऊबाई, आबा म्हणतात ना विचार करू नका म्हणून. विचार न करणे एवढी साधी सुधी गोष्ट वाटली काय तुम्हाला ही? गोष्ट काही असू, उगीच असं आकांड तांडव करून काय उपयोग आहे? म्हणजे आम्ही अंगात तांडव करायलोय म्हणा की आम्ही. तेव्हा हे बघा जाऊबाई, या घराची काळजी तुम्हासनी नसल, पण या घराण्याच्या इज्जतीची काळजी आम्हासनी हाय. असा आरोप होणं चांगलं नाही हो. काय मग म्हणजे सांगा की असते. पण तुम्हाला राजकारण कसं असतं याची कल्पना आहे. मग तुम्ही तसा आक्रस्ताळेपणा करून कसं चालेल? घ्या, म्हणजे या घराच्या इज्जतीची आम्ही काळजी करतोय तेव्हा आमचा गुन्हाच झाला म्हणायचा की? हे बघा जाऊबाई, तुम्हाला जात असेल जेवण, पण अशा टायमाला आमच्या घशाखाली एक अंदाज खण जाणार नाही. आक्रस्ताळेपणा म्हणा. तुम्ही उगा बोलला वहिनीसनी. राणा, अंजली बोलते ते बरोबर आहे. अंजली, तू लक्ष देऊ नको. तुम्ही जेवणार आहे का नाही सांगा, नाही तर आम्ही पण जेवत नाही. नाही आबा, तुम्ही जेवून घ्या. एक काम करा, आता तुम्ही बी जेवून घ्या आणि आराम करा. लक्ष देऊ नका कशाकडे. चला करा सुरू. उत्तर द्या जोंधळे, गप राहू नका. अहो सकाळपासून बघतोय, ऐकतोय. अहो काय चाललंय काय हे? साहेब, ती शिक्षक नेमणुकीची लिस्ट जाहीर झाली आणि मग नंतर प्रशासकीय विभागाकडून रद्द झाली. त्यामुळं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्याच पैकी कोणीतरी एकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय साहेब. अहो पण जी लिस्ट आम्ही मंजूर केलीच नव्हती ती जाहीर झालीच कशी? साहेब, ती आपली जुनी लिस्ट होती. अहो पण ती लिस्ट आम्ही रद्द केली होती. नव्यानं पडताळणी करून नवीन लिस्ट बनवायला सांगितली होती तुम्हाला. हो साहेब, पण मला वाटतं गैरसमजातून लिस्ट प्रसिद्ध झाली. मी बघतो काय झालंय ते नक्की. 15 लाखाची काय भानगड आहे? त्याचं काय नाही साहेब, ती नेमणूक रद्द झाली म्हणून पैशाचं उकरून काढलंय बहुधा. तुम्ही लक्ष देऊ नका, मी बघतो काय झालंय. काय बघता? नीट बघितलं असतं तर लिस्ट जाहीर झाली नसती. मुख्यमंत्र्यांना फोन झाला का? प्रयत्न सुरू आहेत साहेब. साहेब, सीएम साहेब फोन उचलत नाहीयेत आणि
पक्षश्रेष्ठींना संपर्क साधतोय तर त्यांचा फोन लागत नाहीये साहेब. आणि हे न्यूजवाले सतत फोन करतात त्यामुळे मला वेळ मिळेल झालाय साहेब. कारण सांगत बसू नका, नक्की काय घडले ते बघा. उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन मला सगळं सांगायचंय. होय साहेब, तुम्ही काळजी करू नका. उद्या सकाळपर्यंत मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न चालणार नाहीत, सगळी माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. होय साहेब, येऊ मी. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं जरा आम्हा लोकांना. बोलू त्यांना ना. बोल. या या. नमस्कार सर. नमस्कार साहेब. नमस्कार. बोला. साहेब दुपारपासून बातम्या चालू आहेत, काय कळलं झाले आम्हाला. आम्ही बघतो बातम्या. साहेब असलं पाप तुम्ही करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. साहेब खरं खोटं काय समजलं काय. नेमकं काय झालं हे कळालंच पाहिजे साहेब. सकाळपर्यंत कळलं आपल्याला काय खरंय काय खोटंय. साहेब आमचा तुमच्यावर आणि तुमच्या प्रामाणिकपणावर लय विश्वास आहे बघा साहेब. मी साहेब तुमच्या संघ समधी तुमच्या संघ आहे. अरे तुम्ही संकट आहे म्हणून तर आम्ही आहोत, आणि तुम्ही सोबत असल्यानंतर कसली काळजी करायची. एक काम करा, समध्याने शांतपणे घरी जाऊन झोपा. हा? उद्या बघू काय ते. नाही पण साहेब, ज्याने कोणी तुमच्यावर आळ घेतलाय तो सापडलाच पाहिजे बघा. अरे आपल्याला खरं काय ते सगळ्यांसमोर आणायचंय, आणि ते येणार. तुम्ही नका काळजी करू. या तुम्ही. नमस्कार सर. या. आबा म्हणतात ते बरोबर आहे. उगीच काळजी करण्यात काही अर्थ नाही. समजते कळतंय, पण जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करायला हवा. तेच ज्याने कुणी या खोटांना टाळ घातलाय खाऊ द्या मला. नाही त्याची मुंडी पिरगाई तर आणा नाही. आपण आळ घालायची हिंमत झालीच कशी त्याची. तुम्ही चिडू नका. अशा वेळी खूप शांतपणे विचार करायला हवा. आबांना बघितलं किती शांत होते. ते नक्की यातून काहीतरी मार्ग काढतील. त्या माणसानं 4 आण्याचा फायदा करून घेतला नाही स्वतःच कधी. अशा माणसाला आळ घालण्याची हिंमत झालीच कशी. मला फक्त एकच माहिती, हा प्रश्न चिडून सुटणार नाहीये. आबा नक्की मार्ग काढतील, पण त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणं खूप गरजेचं आहे. हा प्रश्न फक्त आणि फक्त शांततेतूनच सुटेल. बरं चला, आता जरा आराम करून घ्या. इकडं आमचं कौतुक झालं आणि तिकडं आबांवर आळ यावा. काय सुधारणाच झालंय बघा मला. अहो दुसरं तिसरं काय असतं तर मी पुढवून केलंच तो. तुम्ही राजकारणातलं काय कळत नाही मला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणाले की चिडून काहीच फायदा नाही. आपल्याला आबांवर विश्वास ठेवायला हवा.
ते नक्की काहीतरी मार्ग काढतील. हा प्रश्न नक्की सुटेल. प्रश्न सुटावा म्हणजे झालं.